ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। नगर जिल्ह्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। काँग्रेस पक्षामधून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केलेली होती आणि आज त्यांचं निधन झालेलं आहे। अत्यंत दुःखद बातमी। राजकीय वर्तुळामध्ये एक मोठं नाव होतं मधुकर पिचड यांचं। अनेक वेळा ते मंत्री सुद्धा राहिलेले होते। तर ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। अकोलेमधून मतदारसंघामधून राज्याच्या विधानसभेमध्ये ते पोहोचले। शरद पवारांसोबत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते गेलेले होते। अनेक वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा होते। असे मधुकर पिचड यांचं आज निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनंतर ते भाजपमध्ये गेले। काँग्रेसपासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती। नंतर राष्ट्रवादी आणि आता ते भाजपमध्ये होते। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। एक अत्यंत दुःखद अशी बातमी राजकीय वर्तुळातून। अकोलेमधून राज्याच्या विधानसभेमध्ये पोहोचलेलं हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलंय। तर ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। काँग्रेस पक्षामधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। अकोलेसारख्या मतदारसंघामधून ते थेट राज्याच्या विधानसभेमध्ये पोहोचले। काही काळ ते मंत्री सुद्धा होते। त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केला आणि नंतर ते भाजपमध्ये गेलेले होते। आपण हे दृश्य बघतोय। मधुकर पिचड यांचे चिरंजीव नगर जिल्ह्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व होतं मधुकर पिचड। एक राजकीय वजन होतं, पण आज हे राजकीय वजन, हे राजकीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे। ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अकोले मतदारसंघामधून राज्याच्या विधानसभेमध्ये ते पोहोचले, आमदार झाले, नंतर पुढे मंत्री सुद्धा झाले। काँग्रेसमधून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा त्यांचा प्रवास राहिला। वंदनीय मधुकर पिचड साहेबांचं आज संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी 9 पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या 2 ठिकाणी तिथं ठेवलं जाईल। सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे। तिथून 10:30 वाजता
पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल त्या ठिकाणी. तर मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. उद्या त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचं मूळ गाव राजुरा या गावामध्ये अंत्यविधी होणार आहेत. रुग्णालयामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि उद्या त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. मतदारसंघातील जे कार्यकर्ते असतील ते उद्या त्यांचं अंत्यदर्शन घेऊ शकतील. त्यांचा मूळ गाव असलेल्या राजुरामध्ये अकोलेमध्ये सुद्धा त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल. भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकरजी, आपल्या सगळ्यांसाठीच एक दुःखद बातमी आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले मधुकर पिचड यांचं निधन झालंय. सर्वांना धक्का देणारी अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना मधुकरराव पिचड यांच्या निधनाच्या निमित्तानं झालेली आहे. मधुकरराव पिचड हे सर्व समाजाला, सर्वसामान्यांना, विशेषतः आदिवासी समाजांना सातत्यानं न्याय देणारे एक नेतृत्व होतं. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केलं, अनेक वर्ष मंत्री म्हणून नेतृत्व केलं, आदिवासी जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून त्यांनी भूमिका बजावली आणि आता उर्वरित त्यांचा शेवटचा काळ हा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सामाजिक बांधिलकीतनं या ठिकाणी घालवत होते आणि त्याच्यामुळे फार मोठा नेता या ठिकाणी महाराष्ट्रानं गमावलाय. त्याचं निश्चितच दुःख सर्वसामान्य माणसांना, महाराष्ट्राला या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे सहकारात त्यांचं योगदान होतं, आदिवासी क्षेत्रात त्यांचं फार मोठं काम होतं आणि मला वाटतं सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा अगदी जमिनीवरचा नेता म्हणून त्यांनी एक स्वतःची वेगळी छबी, प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण केली होती आणि आज त्यांच्या जाण्यानं निश्चितपणे महाराष्ट्राचं, विशेषतः आदिवासी समाज, सर्वसामान्य माणसांचं मोठं नुकसान झालंय. त्या ठिकाणी हळहळत आहेत त्यांच्या निधनाने राज्यातील सर्वसामान्य जनता. तुमचा अनेक वेळा संपर्क आला असेल, तुमचं बोलणं होत असेल, भेटणं होत असेल, काही आठवणी आहेत? प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना संपर्क आला होता. त्यावेळेला आदिवासी मंत्री म्हणून असताना नॅशनल पार्कमध्ये आदिवासी पाड्यांचे विषय आमच्या बोरिवलीच्या असायचे, ते सातत्यानं त्यांच्याकडे घेऊन जायचो आणि ते त्यांच्या परीनं प्रत्येक विषय मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचे. मग कुठला पक्ष आहे, कुठून आलेत हे न बघता त्या ठिकाणी विषय आदिवासींचा आहे, सर्वसामान्यांचा आहे आणि त्याच्यामुळे पक्षापलीकडं, जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी सर्व पक्षातल्या लोकांना आपलंसं केलं होतं आणि मला आदिवासींच्या प्रश्नावर अनेकदा त्यांच्याशी संपर्क आला. अनेक सकारात्मक अशा प्रकारचं मंत्री नेतृत्व मला दिसलं. निश्चित. प्रवीण दरेकरजी, आपण आपल्या भावना व्यक्त केल्या, धन्यवाद. आपण आमच्याशी बोललात त्या संदर्भात. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. उद्या त्यांच्यावरती त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल